बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी शिर्डीमधून। शिर्डी आता दुहेरी हत्याकांडाने हादरलाय। दोन साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी हत्या झाली। साकुरी शिवा ठिकाणी एकाची तर कर्डोबा नगरमध्ये दुसऱ्या कर्मचाऱ्याची हत्या झाली। साई मंदिरातील कर्मचारी सुभाष घोडे आणि सुरक्षा रक्षक नितीन शेजूळ यांची हत्या झाली। कृष्णा दहेरकर हा नागरिक सुद्धा त्या ठिकाणी गंभीर जखमी झालाय। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेलं आहे। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। शिर्डी आता दुहेरी हत्याकांडाने हादरलेला आहे। या ठिकाणची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्यासोबत जोडलेत। प्रशांत, शिर्डीमध्ये खरं तर धक्कादायक घटना गेलेली आहे। शिर्डी दुहेरी हत्याकांडाने हादरलेली आहे। काय या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती? आज पहाटे सुभाष जे आहे ते साईबाबा संस्थांचे कर्मचारी हे आपल्या कर्डोबा नगरच्या परिसरातील घरातून ड्युटीवर निघाले होते आणि त्याच वेळेस त्यांच्यावर हल्ला करण्यात आला। ची बाब झाल्यानंतर त्यावेळेस त्यांच्याकडे मोबाईल नव्हतं, मात्र त्या ठिकाणी त्यांचा मृतदेह त्याचे जे येता तो पडलेला होता। इतरांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं, मात्र पोलिसांनी प्रथमतः या घटनेला अपघात आहे असं सांगून त्याला रुग्णालयात भरती केलं आणि त्यानंतर दुर्लक्ष केल्याचं आता या ठिकाणी नातेवाईक आणि एकंदरीत शिर्डीच्या नागरिकांचं म्हणणं आहे। एकंदरीत जर बघितलं तर सकाळी 5:30ला ही घटना घडली होती। 5:30च्या नंतर जर पोलीस वेळेत ॲक्शन मोडवर जर आले असते तर कदाचित दुसरी घटना घडली नसती, तिसरी घटना घडली नसती। मात्र आता जो आहे या सगळ्या पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। शिर्डीत गुन्हेगारी वाढत असताना पोलिसांनी असं दुर्लक्ष का केलं हा प्रश्न उपस्थित केला जातोय। नगरचे माजी खासदार सुजय विखे यांनीही रुग्णालयात येऊन नातेवाईकांची भेट घेतलेली आहे। त्यांनाही नातेवाईकांनी आणि शिर्डी ग्रामस्थांनी या तक्रारी केल्यानंतर त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे ज्या पोलीस कॉन्स्टेबलला फोन गेला होता आणि त्याने ॲक्सिडेंट म्हणून त्याची प्राथमिक दखल घेतली त्याला निलंबित करण्याची मागणी केलेली आहे। आणि एकंदरीतच ह्या घटनेत 3 आरोपी दिसून येत आहेत। त्या आरोपींच्या शोधासाठी आता ग्रामस्थही अकलामत झालेले आहेत। एकंदरीत अशा ह्या निष्पाप नागरिकांचा आज दोघांचा बळी गेलेला आहे, त्यामुळे नागरिक संतप्त झालेले आहेत। ह्या सगळ्या घटनेचा तपास आता किती जलद गतीने होतो याकडे शिर्डीकरांची मागणी आहे। शिर्डीकर आता जलद गतीने मागणी करत आहे आणि सुजय विखे यांनी पुन्हा शिर्डीतील भिकारी, शिर्डीतील गुन्हेगारी आणि शिर्डीत साईबाबा संस्थांच्या वतीने देण्यात आलेल्या मोफत भोजनामुळे ह्या सगळा प्रकार वाढत असल्याचा पुन्हा पुनरुच्चार। नक्कीच खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। सुजय विखे पाटील यांनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। प्लांट मर्डर नाही, रॅन्डम नशामध्ये धूत असलेले हे व्हाईटनरचा जो नशा करतात त्याच्यामध्ये धूत असलेले हे मुलं असावे, कारण की रस्त्या चालतात 3 वेगळ्या लोकेशनला जो सापडला त्याला मारून त्याच्या खिशातून पैसे काढण्याचं जे कृत्य झालेलं आहे यामध्ये मला वाटत नाही की कुठलं याला जाती किंवा धर्माचा रंग असेल। हा विषय क्लिअर कट सायकोपॅथ किलर किंवा नशेच्या धूत असलेल्या माणसांनी डोळे बंद करून रस्त्याला सापडलेल्या माणसावर केलेला हल्ला आहे। मला विश्वास आहे की दुपारपर्यंत हे दोन्हीही आरोपी आपल्या ताब्यात असतील आणि यासाठी पोलीस प्रशासन काम करायला तयार आहे। शिर्डी दुहेरी हत्याकांडाने हादरलंय। हत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। या संदर्भातला अधिकचा तपास सुरू आहे। मात्र साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची हत्या झाल्यानं आता शिर्डीत खळबळ उडाली। कर्मचारी सुभाष घोडे, सुरक्षा रक्षक नितीन यांची देखील हत्या झाली। शिर्डी आता दुहेरी हत्याकांडाने हादरलेली आहे। साकुरी शिवा या ठिकाणी ही घटना घडली आहे। साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची हत्या झाल्यानं आता तर्कवितर्क लावले जातात।